हरे नमः. धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा, भासे जना भुवरी, भासे जना भुवरी, दीक्षा देऊनी जो जगतिया, दीक्षा देऊनी जो जगतिया, बद्धास हो उद्धरी, बद्धास हो उद्धरी, वाणीने वदता भागवती कथा, वाणीने वदता भागवती कथा, व्यासाप्रती भासला, व्यासाप्रती भासला, तो हा गुरु श्री जनार्दन असा, तो हा गुरु श्री जनार्दन असा, पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. आज जरा आपल्या दैनंदिन वेळेपेक्षा वेगळा वेळ या ठिकाणी मी घेतो आहे आणि थोड्या अल्प वेळेमध्ये हे चरित्र संपवणार आहे. उद्या मात्र पुन्हा आपल्या वेळेप्रमाणे आपण भागवत कथन करू. श्री शुक उवाच यतिर्ययाति संयातिर रायतिर्वियति कृतिः षडिमे नहुषस्या सन्निंद्रियाणि वदेहिनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे नहुषाला यती, ययाती, संयाती आणि आयती असे 4 मुलं झाले. त्याचप्रमाणे वियती आणि कृती असेही त्याचे मुलं, असे एकूण 6 मुलं त्याला झाले. यती, ययाती, संयाती, आयती, वियती आणि कृती असे 6 मुलं झाले. त्यापैकी यती हा विरागी झाला आणि जो नहुष, ज्याला इंद्रपद प्राप्त झालेला असतानाही ब्राह्मणाचा शाप होऊन त्याला शेवटी सर्प व्हावं लागलं, तो नहुष, त्याच्यापासून ही 6 संतती झालेली आहे. ययाती हा ज्येष्ठ होता, यती ज्येष्ठ होता, परंतु तो यती झाल्यामुळं राज्यावरचा त्याचा अधिकार गेला, त्यामुळे तो निघून गेला. आणि ययाती हा जो दुसऱ्या नंबरचा मुलगा आहे, तो त्याचं चरित्र या ठिकाणी सांगायला सुरुवात केलेली. आता श्रीमद भागवतामध्ये भारतामध्ये घडलेल्या अनेक घटना, कथा या ठिकाणी सांगितलेल्या दिसतात. आणि या श्रीमद भागवत ग्रंथ आपला इतिहास आहे. नवम स्कंध तर परिपूर्ण इतिहासच आहे असं आपल्याला म्हणायला काही हरकत नाही. ययातीचं चरित्र किंवा ययातीची कथा आधुनिक काळातील वि. स. खांडेकर नावाच्या लेखकांनी त्यावर कादंबरी लिहिली. कादंबरीचा उल्लेख एवढ्यासाठी करायचा की ज्याला जागतिक कीर्तीचं पारितोषिक प्राप्त झालं आणि यामुळं या ययाती या कादंबरीला जागतिक अशा प्रकारची कीर्ती, दर्जा प्राप्त झाला आणि श्रेष्ठ दर्जाचं पारितोषिक ज्याला मिळालं. असं आपल्या भारतामधल्या अनेक कथा ह्या अत्यंत महत्त्वाच्या आहेत. ययातीची कथा यासाठी महत्त्वाची की ज्यामध्ये भोगवाद याच्या विरुद्ध त्यागवाद हा आदर्श आपल्या भारतीय संस्कृतीने दिलेला आहे. अधिकाधिक भोग किती घेत गेलं तरी आपल्याला त्याचं समाधान लाभत नाही किंवा भोगाने माणसाची तृप्ती होत नसते. शेवटी त्यागाशिवाय माणसाला अमृतत्व प्राप्त होत नाही. म्हणून उपनिषदकारांनी, वेदांनी सुद्धा म्हटलंय, त्यागे नैके अमृतत्व मानुषु. त्यागानेच आपल्याला अमृतत्व प्राप्त होतं. केवळ हविषा कृष्णवत्मेव भूय एवाभिवर्धते हा यातला सिद्धांत आहे की अग्नीमध्ये किती जरी तूप टाकलं तरी अग्नी वाढतच जातो, अग्नी कमी होत नसतो. हविषा कृष्णवत्मेव भूय एवाभिवर्धते, भूय एवाभिवर्धते, अग्नी वर्धते, अग्नी वाढतो, कमी होत नसतो. जसं जसं आपण तूप टाकावं तसाच अग्नी वाढतो. तसं भोगाचा जसा जसा आपण स्वीकार करावा, जितका जितका भोग घ्यावा तितका भोग वाढतच जातो. हा सिद्धांत आपल्याला ययातीच्या निमित्ताने पाहायला मिळतो. म्हणून ज्ञानपीठ सारखं पारितोषिक जे जागतिक कीर्तीचं आहे ते या ययातीला यासाठी मिळालं की भारतीय संस्कृतीचा गाभा यातून व्यक्त झालेला आहे. तेव्हा या ययातीचं चरित्र या ठिकाणी सांगतात. एकदा घटना अशी घडली की शुक्राचार्य हे वृषपर्वा नावाच्या राजाकडे होते. वृषपर्वा राजाकडे शुक्राचार्य गुरु म्हणून या ठिकाणी राहत असत. त्यावेळेला त्यांची मुलगी देवयानी होती आणि वृषपर्व्याची मुलगी शर्मिष्ठा होती.
आणि देवयानीचं वस्त्र शर्मिष्ठा नेसले आणि शर्मिष्ठेचं वस्त्र तसंच पडलं, असं वस्त्रांतर झालं. हे झाल्याबरोबर देवयानी चिडली आणि देवयानी म्हणू लागली, अरे अगं तू कोण आहेस, ओळखलंस का? मी कोण आहे आणि तू कोण आहे? हे पहा, तू माझं वस्त्र नेसण्याचा तुला काही अधिकार नाही. दीक्ष वृद्धांतम गिरीशम सह देव्या वृषस्थितम शर्मिष्ठा जानती वासो पुत्रे असं मग येतं. अगं ते म्हणाली की तू माझं वस्त्र नेसलंस, ही चूक केली. तू काय समजतेस स्वतःला? तू एखाद्या या ठिकाणी आमच्या जीवावर तुझं राज्य चाललेलं आहे, तुझ्या वडिलांचं राज्य चाललेलं आहे आणि म्हणून तू ऋषास्वरंतरी धर्षिता दष्टदच्छदा दात ओठ खाऊन बोलू लागली की तू माझं वस्त्र तसं तू सुद्धा भिकारली आहेस, या ठिकाणी तुकडे खाणारी आहेस. अशा पद्धतीने एकमेकांना बोलू लागले आणि करता करता देवयानी बोलली, त्याला उत्तर म्हणून या ठिकाणी शर्मिष्ठाही बोलली आणि ऋषास्वंतरिंग धर्षिता दष्टदच्छदा आत्मवृत्तम अविज्ञाय कथित बहुभिक्षुकी. अगं ये भटुकडे, तुला काय, तू आमच्या घरामध्ये केवळ तुकडे खायला बसलीस, असं म्हणून या सर्व मैत्रिणींनी तिला विहिरीमध्ये लोटलं. विहिरीत लोटलं आणि ही आतमध्ये पाण्यामध्ये पडली आणि सगळ्या मैत्रिणी निघून गेल्या. इकडे सगळ्या मैत्रिणी निघून गेल्यावर ही वाट पाहत होती, कोणी येईल आपल्याला वरती काढील. तेवढ्यात ययाती राजे तिथून चाललेले होते आणि या ययातीने पाहिलं, तिने हाक मारली, महाराज लवकरात लवकर या, मला वरती काढला. तिने पाहिलं की अरे एक मुलगी विहिरीत पडली. त्याने आपला शेला खाली सोडला आणि आपला शेला खाली टाकून राजम स्वया गृहीतो मे, तिला वरती काढलं. तिच्या हाताला हात लावला आणि पाणी ग्रहण झालं. याप्रमाणे एवढ्यात ती राजाला म्हणते, महाराज आपलं पाणी ग्रहण झालंय, आपण आता पती पत्नी आहोत. तो म्हणाला, अगं तू कोण? तर तिने सांगितलं, मी शुक्राचार्याची मुलगी आहे देवयानी. अगं मी क्षत्रिय आहे. ती म्हणाली, हो तुम्ही क्षत्रिय आहात मला माहित आहे, मी ब्राह्मण आहे हे मला माहित आहे, परंतु मला कचाचा शाप आहे की तुला ब्राह्मण पती मिळणार नाही. कारण कच ही विद्या ग्रहण करण्यासाठी या ठिकाणी आलेला होता. तो शुक्राचार्याकडून संजीवनी विद्या प्राप्त करण्यासाठी आला. यावेळेला या देवयानीचं त्याच्यावरती प्रेम बसलं, परंतु त्याचं मात्र तिच्यावरती प्रेम नव्हतं. त्याने फक्त प्रेमाचं नाटक केलं आणि नंतर शुक्राचार्याच्या पोटामधून तो बाहेर आला आणि म्हणाला की अगं आपण दोघं भाऊ बहीण आहोत, तेव्हा आपलं लग्न कसं होऊ शकतं. ही युक्ती त्याने लढवली आणि म्हणून या ठिकाणी तिने शाप दिला, हे कचा, ज्या अर्थी तू मला फसवलंस, माझा प्रेमाचा स्वीकार केला नाहीस, त्या अर्थी तुला ब्राह्मणपती मिळणार नाही, असं कचाला शाप दिला. म्हणून मला कचाचा शाप झाल्यामुळं मी आता ब्राह्मणपती मला मिळणार नाही. न ब्राह्मणो मे भविता हस्तग्राहो महाभुज कशश्च बारे पस्तेस्य शापात यमशपम पुरा. आणि म्हणून आता आपण पती पत्नी आहोत, आपलं लग्न आता या ठिकाणी पाणीग्रहण झालंच आहे, आता आपण विधिवत लग्न करू, असं म्हणून तिने शुक्राचार्याला पाचारण केलं. शुक्राचार्याला ही गोष्ट कळाली. वृषपर्वातमाध्याय प्रत्येनिकविचितम लग्न झालं. शुक्राचार्यांनी लग्नाला मान्यताही दिली. या वेळेला ही देवयानी म्हणाली, महाराज वृषपर्वाला शुक्राचार्य म्हणतात, माझ्या मुलीची काय इच्छा आहे का? माझ्या मुलीची इच्छा अशी आहे की ती ज्यांच्या घरी लग्न होऊन जाईल तिथे तुमची मुलगी दासी म्हणून आली पाहिजे, शर्मिष्ठा दासी म्हणून आली पाहिजे, म्हणून त्यांनी सांगितलं. आता शर्मिष्ठा दासी झाली आणि ती ययातीकडे राहू लागली.
आता या वेळेला तिचा सूड तिने उगवला, वैलोक्याशनसी राजून शर्मिष्ठासाम प्रतिष्ठितम. आणि एकदा घटना अशी घडली की त्यांचा संसार चाललेला असताना शर्मिष्ठेकडं ययातीचं लक्ष गेलं आणि ययातीपासून तिला संतती झाली. हे जेव्हा देवयानीला कळालं तेव्हा देवयानी चिडली, वडिलाकडे गेली, तंतन करू लागली, म्हणाली महाराज तुमचा जावई हा शर्मिष्ठेकडे आकृष्ट झालाय, तेव्हा त्याला काहीतरी ताळ्यावर आणा. यावेळेला शुक्राचार्यांनी शाप दिला, अरे ज्या अर्थी तू असं करत असशील त्या अर्थी तू वृद्ध होशील, म्हातारा होशील, म्हणून शाप दिला. इकडे ययाती म्हातारा झाला. म्हातारा झाल्याबरोबर मात्र तो शरण आला, महाराज असं करू नका. आता जे झालं ते झालं, काय करावं. या शर्मिष्ठेपासून त्याला यदू, तुर्वसू, द्रुह्यू, चानू आणि पुरू अशी 3 मुलं झाले आणि देवयानीपासून यदू आणि तुर्वसू हे मुलं झाली. तेव्हा शुक्राचार्याला शरण आल्यानंतर शुक्राचार्याने सांगितलं, तुझं म्हातारपण जर कुणी घेत असेल, तुमचा मुलगा घेत असेल तर त्याला ते देऊन टाका. त्यांनी आधी देवयानीच्या मुलांना विचारलं, यदू मोठा होता त्याला विचारलं, तुर्वसू त्याला विचारलं. ते म्हणले नाही वा, आपल्याला म्हातारपण नको, आम्हाला अजून भोग भोगायचे, लग्न व्हायचंय, कार्य व्हायचं, म्हातारपण घेऊन कसं चालेल. त्यांनी नकार दिला. द्रोह्यू, चानू आणि पुरू यांना विचारलं. त्याचा सगळ्यात धाकटा जो होता पुरू, तो म्हणाला हरकत नाही महाराज, मी तुमचं म्हातारपण स्वीकारतो, प्रतिकर्तुम क्षमोयश प्रासाद बिंदेत परम. या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की जो वडिलांच्या या ठिकाणी आज्ञा ऐकतो तो मध्यम आहे, जो पित्याच्या मनातला ऐकतो तो श्रेष्ठ आहे, जो मनातला ऐकतो तो श्रेष्ठ, जो आज्ञा ऐकतो तो मध्यम आणि जो आज्ञाभंग करतो तो कनिष्ठ, तो मुलगा नसून त्याचा मल आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी जो धाकटा आहे तो तयार झाला आणि त्यांनी ययातीचं म्हातारपण घेतलं आणि स्वतःचं तारुण्य त्याला दिलं. ज्याप्रमाणे हे तारुण्य स्वीकारल्यानंतरही यांनी भरपूर भोग घेतले, परंतु तो तृप्त झाला नाही. आता या ठिकाणी भोगामध्ये तृप्ती कशी होत नाही हे सांगताना या ठिकाणी ययातीने जे उपाख्यान सांगितलेलं आहे, त्या बोकडाचे जे उपाख्यान सांगितलंय त्या संबंधित विवरण उद्याच्या चिंतनात करण्यात येईल. हरे नमः. पुंडलिक हर विठ्ठल, सीताकांत स्मरण, जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.